चला तर मंडळी, आज मी करणार आहे शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. अर्जंट म्हणजे झटपट अशी, काही त्याला तामझाम नाही करता, कारण मला भूक लागली होती आणि मला फक्त डाळ भात नाही नव्हतं खायचं. शेवग्याच्या शेंगा होत्याच घरात, तर म्हटलं चला करूया. तर आता शेवचे डाळ भात झालेला आहे, त्याला मी जेवण वाढून घेते आणि त्याला डाळ भातावर शेजवान चटणी लागते आणि त्या नेमकी त्याची शेजवान चटणी संपलेली आहे. तर त्यातील थोडंसं शेजवान चटणी राहिलेली मी काढून दिली आणि मिक्स करून त्याला जेवायला दिलं. आता शिवच्या वरणातून थोडी कच्ची डाळ मी शिजलेली बाजूला काढून ठेवली होती. आता शेवग्याच्या शेंगांच्या सगळ्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत मी. शेवग्याच्या शेंगा धुवून पातेल्यामध्ये गरम पाणी टाकून, गरम पाण्यामध्ये मीठ टाकून शिजवून घेतल्या. साठी 2 मोठे चमचे कढईमध्ये तेल काढून घेतलेलं आहे मी. हे तेल आदल्या दिवशी मी ब्रेड भजी केलेली होती, त्यात उरलेलं होतं, तेच फोडणीसाठी वापरत आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता हा असा परतून घेतला आणि त्यानंतर अगदी पाव चमचा अशी हळद टाकून घेतली, तीही व्यवस्थित परतली. त्यानंतर घरगुती काळा मसाला आपला टाकला आणि तोही छान परतून घेतला. तेलामध्ये छान आपला गरम मसाला किंवा जो घरगुती काळा मसाला असतो छान परतून घ्यायचा. त्याने भाजीला रंग येतो. लगेच घाई नाही करायची, फोडणी द्यायची. वरून शिजवून घेतलेल्या शेंगा टाकल्या आणि त्याचं थोडंसं पाणी उरलेलं होतं तेही टाकून घेतलं आणि डाळ आपली शिजवून घेतली थोडीशी काढलेली ती पण टाकून घेतली. तर बघा किती छान असा रस्सा भाजी झालेली आहे आपली तयार शेवग्याच्या शेंगाची. आता दुपारी जेवणाची वेळ आहे. शिव आणि मीच असतो जेवायला. श्रीषाला झालेली आहे सर्दी. श्रीषाचा आवाज आला असेल तुम्हाला. तर बघा किती छान दिसते ही रस्सा भाजी. टेस्ट पण अगदी छान होती, चवीला पण एकदम उत्तम झालेली होती. अशी झटपट भाजी तयार करायला खूप छान वाटतं, कंटाळा नाही येत.